मालेगाव तालुक्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। तर मालेगाव तालुक्यातले हे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि भुजबळांचे पुत्र माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या दौऱ्याला मालेगावात विरोध होतोय। दौरा अडवून घोषणाबाजी केल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर भुजबळ यांच्या विरोधात घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली आहे। माजी आमदार पंकज भुजबळ यांची मालेगाव तालुका दौऱ्यातून माघार सुद्धा घेतल्याचं समोर आलंय। मराठा समाजाने भुजबळांना इशारा दिल्याची माहिती आहे। तर पोलिसांनी इथं मध्यस्थी केल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विशाल मोरे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विशाल, काय सांगाल? मालेगाव तालुक्यामध्ये भुजबळांचे पुत्र यांचा दौरा होता, पण त्याला विरोध झाल्याची माहिती समोर येते। नेमकं काय घडलं या ठिकाणी? कसं वातावरण सध्या आहे? नक्कीच परा जोपर्यंत मराठा आरक्षणाचा तिढा संपत नाही तोपर्यंत छगन भुजबळ यांच्यासह कुटुंबियांना फिरकू देणार नाही असा पवित्रा मराठा समाजाने घेतला आहे। मालेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा मालेगाव तालुक्यातील मांद्रे, कवळाणे, नगाव, टाकळी, वराणे आदी गावांमध्ये हा दौरा होता। यावेळी मांद्रे गावाकडे जात असताना ग्रामस्थांनी त्यांचा दौरा जो आहे तो अडवून घोषणाबाजी सुरू केली आणि यावेळी पंकज भुजबळ यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले, म्हणून दौरा अर्धवट सोडून ते माघारी गेले व मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी जे भुजबळ आहेत आमदार यांना मराठा आंदोलकांनी माघारी पाठवले आहे। यावेळी मालेगाव तालुका पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने या आंदोलन कुठेतरी शांत झाले। फरा निश्चितच विशाल, आपल्याकडे जो व्हिडिओ आहे, एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ आहे, याच्यामध्ये मराठा आंदोलक आक्रमक पद्धतीने घोषणाबाजी करताना दिसतात आणि त्याच वेळेला माफ करा पंकज भुजबळ हे सुद्धा काहीतरी बोलताना दिसतात। त्यांची काय प्रतिक्रिया समोर आली आहे? त्यांनी आंदोलकांना कुठेतरी शांत राहण्याचे आवाहन केले आणि आमचे कुठेतरी मराठा आरक्षणाला विरोध नाही असा हा समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता की जेणेकरून फक्त ओबीसी च्या आरक्षणाला धक्का न लागण्याचा अंक हा पवित्रा आहे। मात्र हे कुठेतरी मराठा आंदोलकांनी ऐकून न घेण्यासारखे केले आणि जो रोष होता तो रोष विशाल थोडंसं थांबवते, नेमकं काय चाललेलं होतं, काय झालं होतं इथं ते बघूयात आपण। मराठा समाजावर अन्याय हा साहेब, हे चुकीचं आहे साहेब। भुजबळ साहेबांनी त्यांचं स्टेटमेंट वापस घ्यावं, मराठा समाजाची माफी मागावी आणि हा काय आम्हाला इथं ज्या ठिकाणी राजकारण करायचं ना, राजकारणाचा स्टंट पण नाही, पण मराठा समाजावर जिथं जिथं अन्याय होईल त्या ठिकाणी मराठा समाज रस्ता बंद करण्यासाठी उभा राहील साहेब। याच्यात भुजबळ असो किंवा राजकारणातला कोणताही मोठा माणूस असो, आम्हाला घेणं देणं नाही। फक्त मराठा समाजाच्या विरोधात जो उठला आम्ही त्याच्या विरोधात काट्या घेऊन उठू साहेब। आम्हाला तुम्हाला हात जोडून विनंती आहे साहेब, त्यांनी माघार घ्यावी, त्यांनी मराठा समाजाची माफी मागावी, तरच आम्ही त्यांना नांदगाव मतदारसंघात फिरू देऊ। मतदारसंघ आमचाच आहे, काही विषय आंदोलक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। त्यांनी घोषणाबाजी केली आहे आणि त्याचबरोबर पंकज भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध केला आणि त्यानंतर पंकज भुजबळांना दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे। छगन भुजबळ हे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी विरोध करताना पाहायला मिळाले होते। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक यांच्याविषयीची सुद्धा वक्तव्य त्यांची समोर आली होती आणि त्यांचेच पुत्र पंकज भुजबळ यांच्या दौऱ्याला आता विरोध झाला आहे। मराठा समाजाच्या आक्रोशाचा सामना त्यांना करावा लागलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।